नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे। सकाळी सकाळी हा क्यूट चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं तर आज आमचा हा चेहरा बाहेर बघत बसला होता। धुकं आज मस्त पैकी ना बाहेर धुकं आलेलं म्हणून विरू पटापट उठला आणि त्याच्या बाबांजवळ जाऊन पडला की बाबा कधी उठतात आणि मी तुम्हाला धुकं दाखवतो म्हणून। मम्मी झाली तोपर्यंत फ्रेश, मग नंतर विरूचे बाबा उठला आणि त्याला घेऊन किचन मध्ये आली। तोपर्यंत मी बनवत होते विरूसाठी नाश्ता। विरू असा सिद्धच वाट बघत बसला होता आणि मी अशी सिद्धच त्याला नाश्ता बनवत होते। मग थोडा वेळ लागणार होता, त्याच्यामुळे आम्ही मायलेकरानं छत्तूसचा असा क्यूट असा डान्स केला। त्यानंतर मी आमच्या नाश्त्याला बनवायला घेतलं। मस्तपैकी आज दही वडा होता। आमचा नाश्ता बनवून ठेवला आणि विरूला नाश्ता खाऊ घालायला घेतलं। मग आज बाल्कनीमध्ये विरू नाश्ता करत बसला, नमस्ते नमस्ते करत नाश्ता केला। मग आज आम्ही ना जरा बाहेर जाणार होतो। विरूला रात्री थोडा ताप आलेला, त्यामुळे तो कसं काय ताप आलेला आहे ते समजत नव्हतं। मग आम्ही आलो होतो हॉस्पिटलला। मग हॉस्पिटलला इथे आल्यानंतर विरूने जरा किरकिर चालू होती। मग त्याला हे सुंदर असं डेकोरेशन दाखवलं, हळदी कुंकू हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं। छान अशा डॉक्टर सिस्टर सगळ्या तयार झाल्या होत्या। मग विरूला थोडं रिलॅक्स वाटलं, बाहेरच्या गाड्या बघत बसला तो, पण परत रडायला लागला। मग नंतर आम्हाला समजलं की विरूला दाढा येत आहेत। मग आम्ही घरी आलो, छानपैकी मी पालक पनीरची भाजी बनवली आणि विरूला औषध देऊन विरूला झोपवलं। दाढा येतात त्यामुळे त्याला जरा ताप येत होता। सो मग त्याने केला आराम आणि उठल्यानंतर मग विरूला दिलं मी जेवायला, पण विरूचा आज अजिबात जेवणाचा मूड नव्हता म्हणून मी त्याच्या बाबांना समोर बसवलं आणि त्यांच्याकडे बघत बघत जेवायला लावलं, पण तरी पण विरू काही जेवला नाही। मग नंतर विरू आणि आम्ही कॉल केला आई आजीला आमच्या। मस्तपैकी आई आजी सोबत आमची गप्पा मारल्यानंतर आम्ही आराम केला। मग आज आमच्याकडे आली ही ऋतू दीदी। मग ऋतू दीदीला बोलत बोलत विरूने त्याचं सूप पिलं आणि हा छत्तूसचा हनुमान सगळा लाल झाला होता सूप पिता पिता, आणि असंच त्याने मज्जा करत सूप पिलं। त्याच्यानंतर ऋतू दीदीनी खाली आणि विरूला दिले खाऊला पैसे। विरू झाला खुश आणि ऋतू दीदीला दिली स्माइल। मग आता आम्ही जाणार होतो माझ्या एका फ्रेंडच्या घरी। सो आम्ही झालो तयार आणि गेलो। या आहेत आमच्या कविता ताई, सीमा ताई, मनीषा ताई, सविता ताई, सोनाली, नयन, धन्यवाद ताई, आणि ही आहे आपली परी आणि मी। सो माझ्या या फ्रेंड्स आहेत आणि ही बघा यांचा दंगा, ही तारा आणि वीर। आम्ही यांचं नाव ना वीर तारा असं ठेवलेलं आहे। दोघंही नाही, तारा ऍक्च्युअली वीरूपेक्षा थोडीशी मोठी आहे, बट ऑलमोस्ट सेमच आहेत। दोघांचा चालू होता दंगा, मला काही सुधरत नव्हते दोघं। सो नंतर आम्ही थोडी मारल्या गप्पा, घेतलं स्नॅक्स आणि मग तिथून आलो आम्ही सगळ्यांना बाय करून घरी आल्यानंतर हे बघा इव्हिनिंगला हे छत्तूसा ना जरशा गाईचं वासरू असं ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस घालून बसलं होतं ना। आता विरू बऱ्यापैकी फ्रेश झाला होता आणि आज आम्हाला आणखीन 1-2 ठिकाणी जायचं होतं। विरू फ्रेश झाल्यामुळे आम्ही आलो इकडे शिंदे ताईंकडे। या दोघी जणी छान अशा सुंदर तयार झाल्या होत्या। त्यांच्या घरी आम्ही घेतलं हळदी कुंकू आणि आलो आम्ही घरी आल्यानंतर आम्ही चेंज केलं आणि गेलो मीना मावशींच्या घरी। मग तिथे गेल्यानंतर हे होते रोहित काका सोबतच आलेले आमच्या करतं डान्स। मग ते प्रशांत जिजू हे त्यांचे वडील मामा। मग पुढे आई गप्पा मारत होत्या आत्यांसोबत, प्रशांत जिजूंच्या आई या आत्या। मग इकडे होते अभिषेक काका, विरू त्यांच्याजवळ जाऊन बसला होता। या मीना मावशी, पल्लवी दिदींची खूप दिवसांनी आज भेट झाली होती। सो रिधिमा ही आहे पल्लवी दिदींची मुलगी रिधिमा, तिने आम्हाला डान्स करून दाखवला। त्यानंतर विरूला थोडीशी भूक लागली होती त्यामुळे आम्ही खिचडी बनवली आणि विरूला खायला दिली। विरूने जास्त खाल्ली नाही पण थोडी खाल्ली। मग रिधिमा त्याला अशी गप्पा मारत खाऊ घालत होती। त्यानंतर परत आम्ही गेलो हॉलमध्ये। सगळेजण आपापला एक पार्टनर धरून गप्पा मारत बसलेले। हा आहे रुद्र, तेच हाय हॅलो करत होता। माझी आणि पल्लवी दिदींची खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे आम्ही मस्तपैकी गप्पा मारत होतो आणि काही गप्पाच मारत होतो। मग त्याच्यानंतर केलं हळदी कुंकू। ही आहे स्वप्नाली माझी जाऊ। मग आईने हिचं पहिलं हळदी कुंकू होतं, सो आम्ही हिच्याकडे आलो होतो इकडे मावशींकडे। मग झालं हळदी कुंकू। मग तिथून आलो आम्ही घरी आल्यानंतर मी विरूला थोडंसं खायला दिलं, जय पप्पाला केला आम्ही गुड नाईट आणि आलो रूममध्ये। पण ही जुल्फवाली महिना काही झोपायला तयार नव्हती। मग थोड्या वेळाने विरू झोपला आणि आजचा असा गेला आमचा दिवस। तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।